अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण एकत्र जेवण करण्यासाठी बसलेले असतात. मात्र अमोल अप्पी आणि अर्जुनला म्हणतो की मा आणि बाबा, सगळ्यात आधी तुम्ही दोघेजण एकमेकांना घास भरवा. आणि तो त्यांच्याकडे हट्टच करतो. त्यामुळे मग अर्जुन अप्पीला घास भरवतो आणि मग अमोल अप्पीलासुद्धा अर्जुनला घास भरवायला सांगतो. अप्पीसुद्धा अर्जुनला स्वतःच्या हाताने घास भरवते आणि मग ती अर्जुनकडे बघत मनाशी म्हणत असते की अर्जुन, मी सुद्धा तीच अपर्णा आहे आणि तू सुद्धा तोच 7 वर्षांपूर्वीचा अर्जुन आहे. मात्र आज गोष्टी किती बदलल्यात. 7 वर्षांपूर्वी जेव्हा तू मला तुझ्या हाताने घास भरवायचा तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसायचं आणि आज मात्र तू माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही. तर अर्जुनही काही बोलत नसतो. मात्र त्या दोघांनी एकमेकांना घास भरवल्यामुळे अमोल मात्र खूप खुश असतो आणि मग तो सगळ्यांना जेवण करायला सांगतो. त्यामुळे बापू, दिप्या आणि कदम यांना देखील आनंद होतो. मोना मात्र रागातच अमोलकडे बघत असते. त्यानंतर मग ती रागातच तिच्या खोलीत जाते. दिप्या त्या ठिकाणीच असतो. तो म्हणत असतो की अगं मोना, काय झाले तुला? तर मोना चिडूनच म्हणते की या घरातलं आणि त्या छोट्या सरकारांचं काम करून करून माझी वाट लागली आहे, पण तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे ना? त्यावर दिप्या तिला समजावत नेमकं काय झालं आहे ते विचारण्याचा प्रयत्न करतो. मात्र मोना म्हणत असते की काम करून करून माझं अंग दुखते, मला हे काम नाही करायचं आता. त्यावर दिप्या तिला समजावतो की अगं फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मात्र मोना म्हणत असते की तुम्ही सुद्धा मला माझ्या कामात मदत करायची, तरच मी घरातली कामं करणार. आणि त्यावर दिप्या म्हणतो की ठीक आहे, मी तुला सगळ्या कामांमध्ये मदत करेल. आणि त्यामुळे मोना खुश होते आणि मग दिप्या तेथून निघून जातो. मात्र मोना तरीही स्वतःशीच म्हणत असते की स्वतःच्या बहिणीसाठी हे लगेच सगळी कामं करायला तयार झाले. हे कधी स्वतःचा विचार करणार आहेत काय माहीत. मात्र मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही. काही झालं तरी मी हे घर सोडणार नाही. तर दुसरीकडे जेवण झाल्यानंतर बापू आणि कदम गप्पा मारत असतात. बापू म्हणत असतात की जेव्हा सकाळी आर्या आली होती तेव्हा खरंच खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली, पण आपल्या अमोलने त्यावर सुद्धा मार्ग काढला. तर कदम म्हणत असतात की अगदी खरं आहे, त्याच्यामध्ये दिवस कसा गेला तेच कळून आलं नाही. नातवंड म्हणजे दुधावरची साय असतात. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अमोल त्या ठिकाणी येतो. त्याने डोक्यावर एक मुकुट घातलेला असतो आणि त्यावर नियती असं लिहिलेलं असतं. त्यामुळे बापू आणि कदम त्याच्याकडे बघतच राहतात. ते विचारतात की तू आहेस का नियती? आणि त्यावर अमोल म्हणतो की हो आजोबा, मी आहे नियती. आता नियतीप्रमाणे मी सुद्धा माझ्या माला आणि बाबांना एकत्र आणणार. आणि मग तो त्यांना विचारतो की नियतीने 7 वर्षांपूर्वी माझ्या माला आणि बाबांना एकत्र कसं आणलं होतं? आणि मग त्यानंतर कदम आणि बापू त्यांना अप्पी आणि अर्जुनची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे अमोल खूप खुश होतो आणि मग तो सुद्धा त्याप्रमाणेच आता अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणायचं ठरवतो. दुसरीकडे अप्पी आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन अप्पीला विचारत असतो की तुला खरंच असं वाटलं होतं का गं की मी ते घटस्फोटाचे पेपर पाठवले? आणि त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, वाटायचं काय आहे, माझ्या पुढे जे काही घडत होतं त्याकडे मी दुर्लक्ष तर करू शकत नव्हते ना. तर अर्जुन म्हणतो की अगदी खरं आहे आणि मलासुद्धा असं वाटलं की तूच त्या घटस्फोटाच्या पेपरवर साईन करून मला ते पाठवलेत, म्हणून मी सुद्धा रागाच्या भरात त्यांच्यावर सही केली. तर अप्पी म्हणते की अर्जुन, यापुढे काय करायचं मला खरंच कळत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की जर मला घटस्फोट घ्यायचा असताना तर मी 7 वर्ष थांबले नसते. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे, मी सुद्धा 7 वर्ष वाट बघितली आहे. आणि मग त्यावेळी अप्पी म्हणते की अर्जुन, माझ्या आयुष्यातील तुझी जागा. परंतु ती पुढे काही बोलणार इतक्यात अर्जुनला आर्याचा कॉल येतो. त्यामुळे तो लगेच कॉल रिसीव्ह करतो. अपर्णाचं बोलणं ऐकत नाही. तर आर्या नाटक करतच त्याला म्हणत असते की अर्जुन, मी खूप वाईट आहे ना रे, मी तुझ्यावर संशय घेतला, तुझ्यासोबत भांडले. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या, असं काही नाही आहे, उलट इतकं सगळं होऊनसुद्धा तू मला समजून घेतेस हेच खूप आहे. खरं तर चूक माझी आहे. तर आर्या म्हणत असते की नाही अर्जुन, चूक माझी आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. ते तुला अमोलसोबत राहायचं आहे ना, मग तू बिनधास्तपणे राहा, काळजी करू नको. आणि ते ऐकून अर्जुनही हो म्हणतो आणि तो फोन ठेवून देतो. मात्र तोपर्यंत अपर्णा तेथून निघून गेलेली असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल काही फुलं घेऊन येतो आणि ती अपर्णाच्या रूममध्ये नेऊन ठेवतो. जेव्हा अपर्णा ती फुलं बघते तेव्हा ती खूपच खुश होते. तिला असं वाटतं की अर्जुननेच तिच्यासाठी ती फुलं आणली आहेत. तर दुसरीकडे अमोल अर्जुनची वर्दी छान इस्त्री करून ठेवतो आणि जेव्हा अर्जुन ती बघतो तेव्हा
व त्याला असं वाटतं की ती अपर्णानेच ठेवली आहे, त्यामुळे तो सुद्धा खूप खुश होतो. त्यानंतर अमोल पुन्हा अपर्णाकडे जात विचारतो की मा तुला ही फुलं कोणी दिली? तर अपर्णा सांगते की कोणी नाही, मीच आणली. त्यामुळे अमोल खुश होतो आणि मग तो अर्जुनला जाऊन विचारतो की बाबा तुम्ही आज इतके लवकर का तयार झालात? आणि त्यावर अर्जुनही त्याच्याशी खोटं बोलत म्हणतो की आज मी पहाटे लवकर उठूनच वर्दी रेडी करून ठेवली होती, त्यामुळे मग लवकर खुश झालो. आणि ते ऐकून अमोल हसू लागतो. तर इकडे अपर्णा खूपच खुश असते. तर अर्जुन देखील म्हणत असतो की अप्पे 7 वर्ष झाली पण तू अजूनही बदलली नाही. कधी कधी तू असं काहीतरी करते की मी 7 वर्षच मागे जातो. दुसरीकडे रुपाली तिच्याच घरी असते. तितक्यात तिला कदमांचा कॉल येतो. कदम तिची चौकशी करत असतात. ती मात्र नाराज असते आणि रागातच त्यांच्याशी बोलत असते. कदम तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की आता राग सोडून दे आणि अमोलसाठी इकडे ये. मात्र रुपाली स्पष्टपणे नकार देते. ती म्हणते की तुम्ही आणि भाऊजी जे काही वागला आहात ना ते खूप चुकीचं आहे. काही झालं तरी मी कधीच त्या घरात येणार नाही. त्या अपर्णाचा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. तुम्हाला राहायचं आहे ना तर खुशाल राहा. आणि ती फोन ठेवून देते. त्यानंतर आर्या त्या ठिकाणी येते. तर रुपाली तिची माफी मागत म्हणत असते की आर्या मला माफ कर, माझ्यामुळे तू अर्जुन भाऊजींवर विश्वास ठेवला आणि त्यांनी मात्र तुझा विश्वासघात केला. तर आर्या म्हणत असते की जाऊ दे जाऊबाई, मला या गोष्टीचं एवढं वाईट वाटत नाही आहे. मला तर तुमचं वाईट वाटतंय, कारण अर्जुनने आणि बाबांनी तुमचा साधा विचारसुद्धा केला नाही. तुम्हाला एकटीला इथे ठेवलं आणि ती रुपालीच्या मनात अर्जुन आणि कदमांविषयीच विष निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि मग रुपालीसुद्धा म्हणत असते की तुम्ही माझ्यासोबत जे काही वागला आहात ना त्याचे परिणाम वाईट होतील. तर दुसरीकडे अमोलने आणि दिप्याने एका फोटोग्राफरला घरी बोलावलेले असते. त्यानंतर मग अप्पी आणि अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी येतात. अमोल त्या दोघांना सांगतो की आपला एकही फॅमिली फोटो नाही आहे, त्यामुळे मी फोटोग्राफर काकांना घरी बोलावलं आहे. आता आपण छान फोटो काढूयात. आणि ते ऐकून अमोल आणि अपर्णा एकमेकांकडे बघतात. त्या दोघांनाही फोटो काढण्याची इच्छा नसते. मात्र अमोल ऐकायला तयार नसतो. तो खूप हट्ट करतो आणि त्यामुळे मग ते फोटो काढायला तयार होतात. आणि ते सगळेजण एक छान फॅमिली फोटो काढतात. आणि मग अमोल म्हणतो की आता आपल्या तिघांचा एक फोटो काढूयात. त्यामुळे अपर्णा आणि अर्जुनही तयार होतात. मग तो फोटोग्राफर त्या तिघांचा एक फोटो काढतो. मात्र अमोलचं मन काही भरत नाही. तो म्हणतो की एवढ्या वर्षांचे फोटो बाकी आहेत ना. आणि मग त्यानंतर तो भरपूर फोटोज काढतो आणि त्याच्यामुळे अपर्णा आणि अर्जुनही खुश होतात. तर बापू, कदम, दिप्या यांना देखील आनंद होतो. मोना मात्र मनाशी म्हणत असते की या पोराचा त्याच्या आईबापावर खरंच खूप जीव आहे, काय प्लॅनिंग करतोय. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अमोल अप्पीला आणि अर्जुनला म्हणत असतो की मा बाबा, तुम्ही मला कायमचे एकत्र हवे आहात आणि त्यासाठी तुम्हालाच काहीतरी करायला हवं. आणि मग त्यानंतर घरातील जी मास्टर बेडरूम असते त्यामध्ये दिप्या आणि मोना राहत असतात. मात्र अमोल त्या दोघांचं सामान बाहेर काढतो आणि अप्पी अर्जुनचं त्या ठिकाणी घेऊन येतो आणि मोनाला सांगतो की मोमा, आजपासून आम्ही तिघेजण इथे राहणार. त्यामुळे मोना खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.